पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराण-इस्रायल युद्ध थांबवलं पाहिजे. संजय राऊत यांचे वक्तव्य तर खामेनींच्या मृत्यूवरती शोक व्यक्त करायला मोदींना भीती वाटते का, राऊतांचा सवाल. प्रधानमंत्री मोदींनी इराणचे सुप्रीम लीडर खामेनाई यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला पाहिजे. तुम्ही शोक व्यक्त करायला घाबरताय. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला देऊ नये. भाजपचे नगरसेवक नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. मदरसे दहशतवाद्यांचे अड्ड्यात. मंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य. राज्यातील मदरसे बंद करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. नितेश राणे यांची माहिती. 100% जो मदरसा है वो आतंकवादियों के अड्डे ही है. मैं आज भी कहूंगा, उसमें क्या गलत है. तो ये मदरसे, इसलिए मैं आदरणीय मुख्यमंत्री जी को जाके मिलने वाला हूँ, ये सब मदरसे बंद कर डालो, नहीं के आतंकवादी के अड्डे होंगे. विमान उड्डाणादरम्यान पायलट झोपला. जय पवार यांच्याकडून बीएसआर मालकाचा व्हिडिओ शेअर. बीएसआर कंपनीची सर्व विमानं ग्राउंड करण्यासह रोहित सिंग यांच्या अटकेचीही मागणी. जय पवारांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया. बीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंग यांच्यावर कारवाई होणार की नाही या संदर्भात शंका. मात्र अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असणाऱ्यांना कदापि सोडणार नाही, रोहित पवार यांचे वक्तव्य. जय पवार यांनी व्हिडिओ समोर आणला असेल तर नक्कीच कारवाई व्हायला हवी. जय पवारांनी व्हिडिओ समोर आणला. रोहित सिंग याचा हा व्हिडिओ शेअर केला. त्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया. पवारांनी अशा प्रकारची माहिती समोर आणली असेल तर नक्कीच त्या विमान कंपनीवर जी रोहित पवारांची मागणी आहे, व्हीएसआर कंपनीवर आणि डीजीसीएवरती एफआयआर दाखल व्हायला हवी. पायलटच्या बाजूला झोपणं ही बाब गंभीर. मालकच असं करत असेल तर प्रकरण गांभीर्यानं घेण्याची गरज. जय पवार यांनी शेअर केलेल्या रोहित सिंगच्या व्हिडिओवरती शिरसाट यांची प्रतिक्रिया. कॉकपिटमध्ये विमान पायलटच्या जागेवर बसून झोपणं हे अत्यंत धोकादायक आहे. कंपनीचा मालकच स्वतः करत असेल तर पायलटाचं काय धोरण असावं काय कळायला कल्पना नाही. म्हणून हे प्रकरण गंभीरतेने घेतलं पाहिजे. आमदार रोहित पवार यांची आज होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली. 5 तारखेला रोहित पवार यांची पत्रकार परिषद होणार. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत रोहित पवार नवीन नेमके काय पुरावे देणार याकडे सर्वांचं लक्ष. मनसेचा वर्धापन दिन यंदा रायगडावरती होण्याची शक्यता. आज या संदर्भात निर्णय होईल. 9 मार्चला मनसेचा वर्धापन दिन.